सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। जेसीबीच्या साहाय्याने गावठी हातभट्टी उद्ध्वस्त। 750 लिटर कच्चे दारू रसायन आणि 31,650 रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट। सांगली जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे। कर्नाळ परिसरात सुरू असलेली गावठी हातभट्टी जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात कच्चे दारू रसायन नष्ट करण्यात आले आहे। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते। माधवनगर परिसरात गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी अभिजित माळकर आणि विक्रम खोत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की माधवनगर ते कर्नाळ मार्गावरील ओढ्यालगत काही व्यक्ती गावठी हातभट्टीद्वारे दारू तयार करत आहेत। माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली। पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच तेथे उपस्थित 2 संशयित व्यक्तींनी पोलिसांची चाहूल लागताच पळ काढला। पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता जमिनीत पुरलेले लोखंडी बॅरल, कच्चे दारू रसायन आणि दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले। तपासादरम्यान ही हातभट्टी कर्नाळ येथील कंजार भाट वस्तीतील नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुमार मारवाडी यांची असल्याचे निष्पन्न झाले। दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान पोलिसांना एकूण 31,650 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। यामध्ये 5 लोखंडी बॅरलमध्ये साठवलेले तब्बल 750 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे दारू रसायन किंमत 26,250 रुपये, 8 रिकामे लोखंडी बॅरल किंमत 4,000 रुपये, 10 लोखंडी डबे किंमत 400 रुपये, 1 लोखंडी कॉईल किंमत 500 रुपये तसेच 2 कोळशाची पोती किंमत 500 रुपये असा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेले हे रसायन नमुने घेतल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले। या कारवाईत पोलीस निरीक्षक भैरूत तळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी अनिल कोळेकर, अतुल माने, महादेव नागणे, संदीप पाटील, विक्रम खोत, अभिजित माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते आणि श्रीधर बागडी यांनी सहभाग घेतला। दरम्यान सांगली जिल्ह्यात गावठी हातभट्टीद्वारे दारू तयार करून विक्री करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे।